गेल्या 2 दिवसात आलेल्या मुसळधार पावसाने गोंदिया, भंडारा या जिल्ह्याला अक्षरशः हादरून टाकले आहे. अनेकांची घरं पडली आणि शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशामध्येच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले खासदार प्रशांत पाटोळे हे रील बनवताना दिसले. अशा दुःखद काळात जिथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घरांची पडझड झाली, अशा स्थितीमध्ये पाण्यातून गाढी काढताना रील बनवतानाचा प्रशांत पाटोळे यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांवर एकीकडे दुःखाचे डोंगर आले असताना जिल्ह्यामधील खासदार गाडीचा फवारा उडवीत रील कसा काय बनवू शकतो? कुठेतरी संवेदना संपल्यात का? पूरग्रस्त भागातील लोकांच्या वेदना ऐकून घेण्याऐवजी पावसाच्या पाण्यात हा त्यांचा पोरखळपणा कुठेतरी सर्वसामान्य लोकांना आवडणार का? हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहे. ही आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे की खासदार सारख्या मोठ्या पदावरती असलेल्या लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करावं. आणि विशेषतः यापूर्वी पण 2-3 वर्षापासून सांतापुराचा फटका आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यावासियांना बसतो आहे. प्रत्येक प्रत्यक्ष त्या स्थानावरती जाऊन, काही वेळा बोटीने जाऊन, अनेक वेळा लोकांना धाडस देण्याची, हिंमत देण्याचं काम मी केलं. आणि या विरोधात उलट्या पद्धतीने अशा पूर परिस्थितीमध्ये स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही, आपण ठरलं पाहिजे. मी या गोष्टीचा निषेधही करतो आणि देवाचरणी प्रार्थनाही करतो की त्यांना सद्बुद्धी देवो. अशा प्रसंगी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणं, त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रशासनाला जागं करणं आणि प्रशासनाला सुद्धा मदत करणं आणि ह्या बाबतीत दोघांच्याही कोऑर्डिनेशननी काम करणं असं अपेक्षित असतं. अशा वेळेस असं वर्तन हे निश्चितच आमच्यासाठी दुर्दैवी आहे, दुःखद आहे.